श्री स्वामी समर्थ। अनंत चतुर्दशीचे उपाय। नकारात्मक ऊर्जा आणि कौटुंबिक शांततेसाठी अनंत चतुर्दशीच्या शुभ दिवशी भगवान विष्णूची पूजा करा आणि त्यांना 14 जायफळ अर्पण करा। विष्णू मंत्राचा जप करा आणि तुपाचा दिवा लावा। उपवास पूर्ण झाल्यावर ही जायफळ एखाद्या पवित्र नदीत प्रवाहित करा। यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होईल आणि कुटुंबात प्रेम वाढेल। 2. सकारात्मकता आणि आरोग्यासाठी अनंत चतुर्दशीच्या दिवशी विष्णूची पूजा झाल्यावर एक कलश घ्या। त्यात 14 लवंगा आणि एक कापूर घालून ते जाळा। हा कलश संपूर्ण घरात फिरवा आणि नंतर चौकात ठेवा। यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा पसरेल आणि कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य सुधारेल। 3. आर्थिक स्थिती आणि कामातील प्रगतीसाठी ज्यांची आर्थिक स्थिती चांगली नाही त्यांनी अनंत चतुर्दशीला भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची मनोभावे पूजा करावी। घरात सत्यनारायणाची कथा करावी आणि गरजू लोकांना दान करावे। यामुळे देवी देवतांची कृपा मिळेल आणि बिघडलेली कामे मार्गी लागतील। 4. जीवनमान सुधारण्यासाठी अनंत चतुर्दशीच्या दिवशी भगवान विष्णूच्या पूजेवेळी हळदीने रंगवलेले पांढरे कापड ठेवावे आणि ओम अनंताय नम मंत्राचा जप करावा। नंतर हे कापड आपल्या जवळ ठेवा। 5. वैवाहिक जीवनात प्रेम वाढवण्यासाठी दाम्पत्य जीवनात प्रेम वाढवण्यासाठी या दिवशी भगवान अनंत यांची गंध आणि फुलांनी पूजा करा। ओम अनंताय नम मंत्राचा मनातल्या मनात जप करा आणि त्यांना कच्च्या केळ्यांचा नैवेद्य दाखवा। 6. व्यवसायात प्रगतीसाठी स्नान झाल्यावर एका ठिकाणी बसून भगवान विष्णूच्या अनंत रूपाचे ध्यान करा। त्यांची पूजा करून ओम अनंताय नम या मंत्राचा 11 वेळा जप करा। यामुळे तुमच्या व्यवसायाची गती वाढेल। 7. संबंध सुधारण्यासाठी अनंत चतुर्दशीला उपवासाचा संकल्प करा। उपवासादरम्यान वेळ मिळेल तेव्हा ओम अनंताय नमचा जप करा आणि उपवासानंतर ब्राह्मणाला काहीतरी दान करा। यामुळे घरातील मोठ्यांसोबत तुमचे संबंध चांगले राहतील। 8. नातेसंबंध मजबूत करण्यासाठी भगवान अनंत यांच्या पूजेवेळी 2 कच्ची किंवा पिकलेली केळी घेऊन त्यावर मौली, लाल दोरा, गुंडाळा आणि देवासमोर ठेवा। मंत्राचा जप करा आणि पूजेनंतर ही केळी ब्राह्मणाला किंवा मंदिरात दान करा। 9. अन्नधनाची वाढ पूजेवेळी एका वाटीत गहू भरून त्यावर हळदीची गाठ ठेवा। ओम अनंताय नमः मंत्राचा जप करून ही वाटी मंदिरात दान करा। यामुळे घरात अन्नधनाची वाढ होईल। 10. कामात यश मिळवण्यासाठी अनंत भगवान यांच्या पूजेनंतर हळद, केशर किंवा कुंकवाने रंगवलेला 14 गाठींचा धागा आपल्या हातावर बांधा। धागा बांधताना ओम अनंताय नमः मंत्राचा जप करा। यामुळे तुमची कामे कोणत्याही अडथळ्यांशिवाय पूर्ण होतील। 11. पती पत्नीच्या संबंधांसाठी स्नान झाल्यावर भगवान विष्णूंच्या अनंत रूपाची धूप दिवाने पूजा करा आणि पूजेवेळी 14 गाठींचा कच्चा सूत धागा ठेवा। पूजा झाल्यावर तो धागा आपल्या जोडीदाराच्या हातावर बांधा आणि ओम अनंताय नमः मंत्राचा जप करा। 12. संतान प्राप्तीसाठी स्नान झाल्यावर मातीचा कलश घ्या। त्यावर हळदीने स्वस्तिक काढा आणि पूजा करा। ओम अनंताय नमः मंत्राचा जप करून कलशामध्ये पाणी आणि थोडी दुर्वा टाकून ब्राह्मणाला दान करा। आयुष्य सुगम करण्यासाठी श्री विष्णूंना पिवळी फुले अर्पण करा आणि त्यांच्या अनंत नावाचे स्मरण करून ओम अनंताय नमः मंत्राची 1 माळ 108 जप जपा। 14. मुलांच्या प्रगतीसाठी एकाक्षी नारळावर रोळीने टिळा लावून तो भगवान विष्णूंना अर्पण करा। त्यांच्या अनंत नावाचे ध्यान करून ओम अनंताय नमः मंत्राचा 21 वेळा जप करा। 15. घरात सुख समृद्धीसाठी भगवान विष्णूंच्या समोर तुपाचा दिवा लावा। त्यांची पूजा करून ओम अनंताय नमः या मंत्राचा जप करा। 16. आत्मविश्वास आणि संकटातून मुक्तीसाठी अनंत चतुर्दशीला हातावर 14 गाठींचा रेशमी धागा बांधा। यालाच अनंत सूत्र किंवा रक्षासूत्र असेही म्हणतात। यामुळे आत्मविश्वास वाढतो आणि सर्व संकटांपासून मुक्ती मिळते। 17. गृहशांती आणि समृद्धीसाठी अनंत चतुर्दशीला सत्यनारायणाची कथा केल्याने घरात सुख समृद्धी वाढते आणि वास्तुदोष दूर होतो। 18. वाईट नजर दूर करण्यासाठी अनंत चतुर्दशीला एका कलशात 14 लवंगा आणि कापूर जाळा आणि तो चौकात ठेवा। यामुळे घरातील वाईट नजर लवकर दूर होईल। 19. आजारी व्यक्तीच्या आरोग्यासाठी घरातील कोणी व्यक्ती आजारी असेल तर या दिवशी एक डाळिंब घेऊन त्याच्या डोक्यावरून 14 वेळा उतरवून टाका। यामुळे त्याचे आरोग्य लवकर सुधारेल। 20. भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी अनंत चतुर्दशीला कोणत्याही ठिकाणी तुपाचा पंचमुखी दिवा लावा। मुख्य दरवाजा, पूर्व दिशा किंवा स्वयंपाकघरात दिवा ठेवू शकता। श्री हरी समोर कलाव्याच्या वातीचा दिवा लावल्याने ते प्रसन्न होतील। ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर कृपया चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।